जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मी अगोदरच NSE बद्दल 2 व्हिडिओ अपलोड केलेले। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता समजलेलं असेल आपला व्हिडिओ कशाचा असणार। NSE बद्दल 2 व्हिडिओ अपलोड झाले, 2 पार्ट आलेले आहेत आपल्या चॅनलवरती। सर्वांनी ते बघितलेले पण असतील। स्टेप बाय स्टेप ते बघत चाला तुम्ही, त्यामधून तुमच्या नॉलेजमध्ये नक्की भर पडणार, त्याचा तुम्हाला पण फायदा होणार आहे। ठीक आहे ना। आजचा आपला जो असणार हा तिसरा पार्ट असणार आहे। खूप काही गोष्टी आपल्याला या NSEच्या वेबसाईटवरती शिकायला मिळतात। बहुतेक जण काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवरती जात असतात, तिथे डाटा बघत असतात खूप सारे व्यक्ती। NSEची जी वेबसाईट असते ना, त्यावरती आपण विश्वास ठेवायचा आणि त्या ठिकाणी सर्व बघायला मिळतं आपल्याला, कुठे जाण्याची तुम्हाला गरज नाही आहे। समजलं ना। तर आज आपला हा असणार तिसरा पार्ट। पहिले 2 पार्ट तुम्ही बघायचे, त्यानंतर तिसऱ्या पार्टला इथे सुरुवात करायची। ठीक आहे। आणि कोणी नवीन असेल चॅनलवरती तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करा। माझा फोकस पण असतो की ज्या नवीन व्यक्ती येत असतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी शिकण्यावरती भर द्या। आपल्या चॅनलवरती खूप सारे असे बेसिक व्हिडिओ पण आहे मी टाकलेले आहेत टेक्निकलवरती, कारण की आपण जो फोकस करायचा असतो जास्तीत जास्त टेक्निकलवरती। फंडामेंटल पण बघत चला, थोड्या दिवसानंतर मी फंडामेंटलवरती पण व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल, स्टेप बाय स्टेप। ते पण असं नाही की कुठे बनवायचं, त्याची एक वेगळी प्लेलिस्ट पण बनवणार मी। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सहजरित्या सापडतील। मग आताच्या वेळेला पण तुम्ही जर प्लेलिस्टवरती गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट दिसतील। इथे मी प्लेलिस्ट पण बनवून ठेवलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं, सर्व प्लेलिस्ट तुम्हाला बघायला मिळतील। समजलं ना। डॉलर इंडेक्स काय असतो, त्यानंतर वेगवेगळ्या ETFचं मी ॲनालिसिस करत असतो बघा। NSEची प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार। मी कॅन्डलस्टिकवरती काही व्हिडिओ बनवले, त्यानंतर चार्ट पॅटर्न असतात त्यावरती व्हिडिओ बनवले, ETFवरती व्हिडिओ बनवले, त्यानंतर म्युच्युअल फंड काय असतात, सर्व प्रकारच्या प्लेलिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार। तुम्हाला जो पण पाहिजे व्हिडिओ तुम्ही सरळ प्लेलिस्टमध्ये जायचं आणि डीपमध्ये शिकण्याचा प्रयत्न करायचा। स्टेप बाय स्टेप शिकले तर तुमच्यासाठी ते चांगलंच असणार आहे। त्यामुळे प्रत्येक नवीन व्यक्ती जे असते ना स्टॉक मार्केटमध्ये, तिने फोकस करायचा आहे शिकण्यासाठी, की मला शिकायचं, त्यानंतर मला प्रॉफिट मिळवायचं स्टॉक मार्केटमधून। समजलं सर्वांना। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, NSEची वेबसाईट ओपन करत असतो। तुमचं जे ब्राउझर असतं, NSEची वेबसाईट त्या ठिकाणी ओपन करायची। तुम्ही क्रोममध्ये जायचं, सर्च करायचं NSE इंडिया। NSE इंडियाची जी वेबसाईट येत असते ना, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं, तुमचं असं होम पेज इथे ओपन होत असतं। आता बहुतेक जणांचे मला प्रश्न आलेले होते आणि लाईव्हवरती पण खूप जण मला विचारतात, तसं मी अगोदर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पण ETFचे व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये पण तुम्हाला सांगत असतो। लाईव्हवरती विचारत असतात कोणता ETF मी बाय केला पाहिजे, कोणत्या ETFमध्ये जास्त व्हॉल्यूम असतं, ते व्हॉल्यूम किती असायला हवं, ते आम्हाला सांगत चला। तर मग आता त्याच सर्व गोष्टी तुम्ही इथे NSEच्या वेबसाईटवरती बघू शकतात। सोपी पद्धत एकदम बघण्याची। त्यासाठी काय करायचं, मार्केट डाटा हा ऑप्शन असतो बघा इथे 3 नंबरला। 1 नंबरला होम, 2 नंबर अबाउट, 3 नंबरचा जो ऑप्शन असतो ना तो मार्केट डाटाचा असतो। या गोष्टी रिपीट होत आहे मित्रांनो, कारण की जे ETFचे व्हिडिओ झाले ना त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण बहुतेक जण मागचे व्हिडिओ बघत नाही, पुढे चालतात। ठीक आहे, त्यासाठी मग आपली ही जी सिरीज चालू आहे मग त्यामध्ये पण मी हा भाग इन्क्लूड करतो ETFचा। समजलं ना। हे बघण्यासाठी कुठे जायचं आहे तुम्ही, मार्केट डाटामध्ये। तिथे गेल्यानंतर इक्विटी अँड SME मार्केट इथं दिसतं बघा, प्री ओपन मार्केट, इक्विटी अँड SME मार्केट, यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता इथे आपण काय बघायचं बघा, इंडेक्स बघायचो। निफ्टी 50 नावाचा इंडेक्स होता किंवा बाकीचे इंडेक्स होते, त्यामध्ये असलेले स्टॉक निफ्टी 50, आपण निफ्टी 50चे स्टॉक बघायचो। याच्यामध्ये निफ्टी नेक्स्ट 50चे स्टॉक बघायचो। आता मी इथे या ठिकाणी जो इंडेक्स ओपन केलेला निफ्टी नेक्स्ट 50, तर निफ्टी नेक्स्ट 50मधील तुम्हाला इथे स्टॉक दिसत आहे। आपण इथे इंडेक्स बघायचो, पण आपल्याला आता काय ETF बघायचे, म्हणजे काय एक्सचेंज ट्रेडेड फंड। आपण ETFमध्ये ट्रेडिंग पण करू शकतो किंवा गुंतवणूक पण करू शकतो। आता ETF म्हणजे काय असतं हे काहींना माहीत नसेल, तर तुम्ही काय करायचं, सरळ प्लेलिस्टमध्ये जा आणि ETFबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या की ETF काय असतात, ETFमध्ये ट्रेडिंग कशी केली जात असते, त्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक कशी केली जात असते, तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं आहे। इथे असतो बघा तो ऑप्शन एक्सचेंज ट्रेडेड फंड, इथे तुम्हाला दिसेल T0 सेटलमेंट, इथे स्टॉक येणार ते SME मार्केट, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आपण म्हणतो बघा। NSEमध्ये एक प्लॅटफॉर्म असतो NSE इमर्ज, त्याच्यामध्ये हे SMEचे स्टॉक असतात, त्यांना तुम्ही इथे बघू शकतात SME मार्केटमध्ये। त्यानंतर इथे SGBचा ऑप्शन येत असतो, सोवरिन गोल्ड बॉन्ड, त्याची सिरीज येत असते बघा, सर्वांना माहिती आहे SGBची एक सिरीज येत असते RBI द्वारे। ठीक आहे ना। आपण तिथे काय गोल्ड खरेदी करू शकतो मग। ठीक आहे, गोल्ड आपण तिथे खरेदी करू शकतो, त्याला आपण सोवरिन गोल्ड बॉन्ड म्हणतो, बॉन्ड असतो तो। एक्सचेंजमध्ये आपण या बॉन्डला बाय करू शकतो। त्याच्यानंतरचा हा ऑप्शन असतो बघा इथे एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्हणजे ETF।
आणि नेहमी तुम्हाला सांगत असतो आणि सांगत पण जाणार की ETF सेफ असतात. गुंतवणुकीसाठी पण तिथे भीती नसते. त्याच्यामध्ये तुम्ही इझिली ट्रेडिंग पण करू शकतात. म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी एखादा ETF बाय केला, 3-4 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आलं की त्याला सेल करून टाकायचं. इंडेक्स जशा पद्धतीने वरती जात असतो ना, इंडेक्स जर वरती गेला ETF पण वरती जाणार, इंडेक्स खाली आला तर ETF पण खाली येत असतात. खूप सारे ETF असतात. आता बहुतेक जणांना माहीत नाही की ETF किती, तर तुम्हाला दाखवतो मी आता इथे. हे बघा इथे याच्यावरती जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंडवरती क्लिक करा. केलं क्लिक, या ठिकाणी सर्व ETF आले बघा. आणि ETFची संख्या वाढतच चाललेली आहे. मी आपल्या डिस्कशन ग्रुपवरती पण खूप वेळेला पोस्ट करत असतो. एखादा NFO आला की तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे ना. तर इथे एकूण संख्या बघा आता ETFची 151 तुम्हाला ॲडव्हान्सेस दिसले. ठीक आहे. त्यानंतर डिक्लाइन 43 आणि अनचेन 12. टोटल संख्या सांगतो 3, 2, 5, 1, 6, 5 आणि 4, 9, 1, 10. 206 ETF झाले. टोटल ETFची संख्या झाली 206. आणि मी जेव्हा ETFचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा 150-160च्या आसपास होते ETF, फक्त 150 ते 160. आता ही ETFची संख्या वाढत चालली. आणि 1-1.5 वर्षांपूर्वी तुम्हाला सर्वांना बोललो पण होतो की भविष्यामध्ये 2-3 वर्षांचा कालावधी जाऊ द्या, ज्या पण व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना त्या ETFकडे ट्रान्सफर होणार. सर्व इकडे येणार आहे, कारण की एक सेफ साधन आहे जिथे आपण चांगला पैसा बनवू शकतो. थोडा पैसा बनेल पण चांगला बनेल. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कसं नवीन व्यक्ती येते, मोठा लॉस करून बसते, नंतर फंड पण नसतो, समजताना. पण इथे काय एक सेफ साधन असतं जिथे आपण चांगल्या पद्धतीने पैसा पण बनवू शकतो. इथे समजलं. मग इथे 206 ETF झाले टोटल. ही लिस्ट असते. या ठिकाणी तुम्हाला सर्व ETF दिसतात बघा. सर्व ETF येणार इथे. 206 ETF जे आहेत ना ते तुम्हाला इथे दिसतात. तुम्ही बघू शकतात. मग तुम्हाला ज्या पण ETFमध्ये ट्रेडिंग करायची, स्विंग ट्रेडिंग किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची, त्यांची नावे तुम्हाला इथे दिसतात. त्यांचं सिम्बॉल पण असतं आणि त्यांचं अंडरलाईंग असेट असतं. जसं मी म्हटलं की निफ्टी बीजचं अंडरलाईंग असेट काय झालं, निफ्टी 50 इंडेक्स. बँक बीजचं अंडरलाईंग असेट काय झालं, निफ्टी बँक. अशा पद्धतीने मग या ठिकाणी जाऊन तुम्ही ETF बघू शकतात सर्व प्रकारचे. कमोडिटीचे ETF पण असतात, जसं सिल्वर बीज, त्यानंतर आपले गोल्ड बीज हे कमोडिटीचे झाले. मेटल कमोडिटी आपण त्यांना म्हणत असतो. सेक्टरल इंडायसेस असतात बघा, त्यांचे पण ETF असतात. हे तुम्हाला इथे बघायला मिळतील. यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. बॉन्डचे पण असतात, जसं LT गिल्ड बीज झालं, त्यानंतर लिक्विड बीज झालं, हे बॉन्डचे ETF असतात. यांच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. खूप सारे असतात. त्यांच्या असेट मॅनेजमेंट कंपन्या वेगवेगळ्या असतात. जसं मला निफ्टी ETFमध्ये गुंतवणूक करायची, निफ्टी बीज याची AMC कोणती झाली, निप्पॉन इंडिया. त्याच ठिकाणी दुसरी AMC पण असते, तिचा पण आपण ETF खरेदी करू शकतो. तुम्ही इथे शॉर्ट आउट करू शकतात त्यांना. मग कशा पद्धतीने करायचं ना ते पण सांगेल मी तुम्हाला. जसं आता तुम्हाला एखादा ETF निवडायचा आहे, त्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असलं पाहिजे असा ETF निवडायचा. मग इथे व्हॉल्यूम इथे दिसेल तुम्हाला बघा. या ठिकाणी हा व्हॉल्यूम असतं इथे. याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही आणि बघायचं कोणत्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं. आता मी इथे क्लिक करतो बघा. कमी असलेलं वरती येणार. हे बघा, ज्यांच्यामध्ये कमी व्हॉल्यूम ते ETF आता वरती येत जाणार. इथं हे व्हॉल्यूम दिसतं तुम्हाला 316, 310, 394. आता पुन्हा क्लिक केलं की ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम ते ETF वरती येणार. हे दिसतंय तुम्हाला. आता इथे ITBs आहे बघा. इथं ITBs आहे. याचं किती व्हॉल्यूम आहे, इथे 1 करोड व्हॉल्यूम दिसतंय बघा तुम्हाला. त्यानंतर लिक्विड बीजचं व्हॉल्यूम बघा 65 लाख दिसतंय तुम्हाला. म्हणजे असे ETF असतात ज्यांचं सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रेडिंग होतं असे सर्वात जास्त, त्या वरच्या साईडला दिसणार तुम्हाला. जसं CPS ETF झालं, गोल्ड बीज झालं, हे तुम्हाला इथे दिसतात. मग तुम्हाला बघायचं की मागच्या काही दिवसांपासून याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का, मला गुंतवणूक करायची, लिक्विडिटी आहे का त्याच्यामध्ये बघायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जसं ITBs याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर याचा हिस्टोरिकल डाटा बघू शकता. त्याच्यावरती क्लिक करायचं, हिस्टोरिकल डाटा. तुम्हाला मागच्या 1 महिन्यांचं, 3 महिन्यांचं, 6 महिन्यांचं व्हॉल्यूम जर बघायचं असेल ना तर तुम्ही इथे जाऊन बघू शकतात. मग तुम्हाला दिसेल बघा इथं व्हॉल्यूम पण छान आहे याच्यामध्ये. 1 करोड, 2 करोड, 63 लाख, 1.25 लाख, 59 लाख, 2 करोड. इथे व्हॉल्यूम आपल्याला या ETFमध्ये जास्त दिसतंय. मग समजा तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची याच्यामध्ये ITBsमध्ये, तर सहजरित्या तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत नसते. मग अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ETF निवडू शकतात. तुम्हाला 6 महिन्यांचा बघायचं आहे, तुम्ही 6 महिने बघू शकतात व्हॉल्यूम किती याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे की कमी चाललेलं आहे
हे ट्रॅक करण्यासाठी फक्त पूर्ण डाटा असतो. हा डाटा आपल्याला इथे बघता येतो, त्याला डाउनलोड पण करता येत असतं. इथे ऑप्शन आहे बघा डाउनलोडचा, इथे दिसेल तुम्हाला हा डाउनलोडचा ऑप्शन असतो. याच्यावरती क्लिक केलं हा डाटा काय होत असतो इथे मग डाउनलोड होत असतो. तुम्हाला पूर्ण डाटा हा मिळून जात असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, मग ETF शॉर्ट आउट करू शकतात. आता तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये मला काय करायचं, निफ्टी 50चे ETF बाय करायचे, निफ्टी इंडेक्सला मला फॉलो करायचे, मग त्याच्यामध्ये कोणाचं सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं ते पण इथे तुम्ही शॉर्ट आउट करू शकतात. आणि कोणत्या AMCचे ते ETF असतात ना ते पण तुम्ही बघू शकतात. ते कसं बघायचं सांगतो तुम्हाला. आता इथे आपण बघितलं होतं बघा अंडरलाईंग असेट, इथे जायचं, याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही एकाच असेटची ETF दिसतील तुम्हाला बघा, हे बघा इथे दिसेल तुम्हाला. आता ही गोल्ड आहे, आपण जे गोल्ड बीज बाय करत असतो ना गोल्डचा ETF. आता इथे गोल्ड बीज पण आहे, HDFC गोल्ड पण आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे BSL गोल्ड इथे दिसणार तुम्हाला. हे वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंट कंपन्यांचे ETF असतात. ते गोल्ड बीज आहे ना हे कोणाचं असतं तर निप्पॉनचं असतं. इथे SBIचं ETF दिलेलं बघा, SBI ETF गोल्ड, म्हणजे जी AMC असते ना SBIची त्यांचं ETF असतं. मग याच्यामध्ये पण सर्वात जास्त व्हॉल्यूम कोणत्या याचं असतं ते बघायचं आहे, तुम्ही ट्रॅक करायचं आहे त्या गोष्टी. आता इथे दिसतील तुम्हाला बघा गोल्ड बीजचं सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, त्यामुळे आपण गोल्ड बीजमध्ये जात असतो. लिक्विडिटी जास्त असते त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जातो. हे गोल्डचं झालं. खाली आले वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स दिसतील तुम्हाला बघा, त्यांचे ETF दिसतील, हे बघू शकतात तुम्ही. स्क्रोल करत जायचं, दिसणार तुम्हाला. इथे बघा निफ्टी 100, पण इथे AMC वेगळी आली, याचा सिम्बॉल वेगळा येत असतो, समजलं ना. इथे या खाली आता हे निफ्टी 50चे आले बघा, निफ्टी बीज, BSL निफ्टी, मोतीलाल ओसवालचा ETF आला. हे निफ्टी 50चे सर्व ETF आले. मग याच्यामधून तुम्ही निवडायचं की कोणत्या याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं आणि त्या ठिकाणी मग तुम्ही स्विंग ट्रेडिंग करायची. ज्या ठिकाणी कमी व्हॉल्यूम असताना तिथे जायचं नाही आहे. व्हॉल्यूम कमी असलं तिथे जायचं का नाही, त्याचं एक कारण म्हणजे काय, लिक्विडिटी. तिथे काय होत असतं, बीड प्राईस आणि आस्क प्राईस जे असते ना यांच्यामध्ये मोठा डिफरन्स असतो, स्प्रेड तयार होत असतो. मग त्या स्प्रेडमुळे काय होत असतं, आपलं आलेलं प्रॉफिट पण जातं. एखादी व्यक्ती म्हणते ना, आता जसं इथे कमी व्हॉल्यूम दिसतंय बघा, ही IDFCचं दिसते 598 व्हॉल्यूम फक्त याच्यामध्ये. आता हा ETF आहे समजा 261 रुपये, याची करंट मार्केट प्राईस चालू आहे 261. मी बाय केलेला होता 250 रुपयाला, बरोबर आहे ना. 261 करंट मार्केट प्राईस चालू आहे. पण मी जेव्हा सेल करायला जातो ना, समोरची व्यक्ती काय म्हणते की मला 258 रुपयाला याला बाय करायचं. बायर कोणत्या ठिकाणी बसलेला आहे 258 रुपयाला, सेलर कोणत्या ठिकाणी बसला 261 रुपयाला. इथे काय झाला, प्राईजमध्ये डिफरन्स, त्यालाच आपण काय म्हणतो असतो स्प्रेड. मग स्प्रेडमुळे काय होत असतो, जो सेलर असतो ना त्याला नुकसान होत असतं, 3 रुपयांचं नुकसान होतं आहे. जर माझ्याकडे 100 क्वांटिटी असतील तर मला 300 रुपयांचं नुकसान या ठिकाणी होताना दिसणार. आपण काय म्हणणार की इथे लिक्विडिटी कमी आहे. मग आपल्याला असे ETF निवडायचे असतात की त्यांच्यामध्ये लिक्विडिटी जास्त असते. मग ते कसं शोधणार तुम्ही, तर ह्या व्हॉल्यूमवरून शोधणार. ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असताना तिथे लिक्विडिटी पण तुम्हाला जास्त बघायला मिळेल. असं नाही की एखादा कोणता ETF निवडला आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर ते करायचं नसतं. हे टोटल ETF आले इथे बघा. निफ्टी बँकचे पण ETF दिसतील तुम्हाला, ते पण बघू शकतात तुम्ही. हे सर्व ETF येत असतात. बॉन्डचे पण ETF येत असतात इथे बघा, सर्व ETF दिसतील तुम्हाला. इथे दिसतंय ना, आता हे लिक्विड ETF आहे बघा, इथे दिसतंय ना तुम्हाला. हे कशाचे, बॉन्डचे असतात, लिक्विड बीज आहे. हे लिक्विड बीज झालं. ही ETFच्या बाबतीत झालं. स्टॉकच्या बाबतीत तर आपण अगोदर बघितलेलंच आहे की कोणत्या इंडेक्समध्ये कोणता स्टॉक असतो ते आपण कसं बघायचं, ते अगोदरच आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण येऊया आता होम पेजवरती. होम पेजवरती आलो. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे कॉर्पोरेट ॲक्शन. आता बहुतेक जर नवीन असतील ना स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे काय हे माहीत नसेल. कॉर्पोरेट ॲक्शन त्यांना माहीत नसेल. हे बघा, एखादी कंपनी समजा, तिचे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, ते कंपनी संदर्भामध्ये काही निर्णय घेत असतात, काही ॲक्शन घेत असतात. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ॲक्शन असतात. त्याच्यामध्ये काय असतं बरं, डिव्हिडंड. डिव्हिडंड सर्वांना माहीत असेल. कंपनीला जे प्रॉफिट होत असतं त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा आहे ती शेअरधारकांना देत असते, त्याला आपण डिव्हिडंड म्हणत असतो. बहुतेक जण डिव्हिडंड घेतात बघा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये. त्यानंतर स्टॉक स्प्लिट होत असतात बघा, स्टॉक स्प्लिट पण होतात. त्यानंतर आपल्याला बोनस शेअर पण मिळत असतात बघा, बोनस शेअर पण मिळतात आपल्याला. त्यानंतर कंपनी एखादं ॲक्विजिशन करते, दुसऱ्या कंपनीला घेते, बरोबर ना. ॲक्विजिशन आपण त्यांना म्हणतो, ॲक्विजिशन. किंवा एखाद्या कंपनीचं मर्जर होत असतं,
एखादी कंपनी काय मर्ज होत असते दुसऱ्या कंपनीमध्ये, त्यानंतर डिमर्ज होत असते. तर या सर्व गोष्टी ह्या कशामध्ये येत असतात? कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये येत असतात. ह्या सर्व गोष्टी माहीत पण असल्या पाहिजे आपल्याला, की मी एखाद्या कंपनीचा शेअर बाय केलेला आहे. समजा ABC नावाची कंपनी, मी त्या कंपनीला बाय केलेलं आहे 1500 रुपयांना, बरोबर आहे ना. आणि कंपनीने जाहीर केलं की स्टॉक स्प्लिट होतोय, बरोबर ना. आता फेस व्हॅल्यूनुसार तो स्टॉक स्प्लिट होणार. ज्याची फेस व्हॅल्यू 10 आहे तो स्टॉक स्प्लिट होऊ शकतो, पण एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू जर 1 असेल तर तो स्टॉक स्प्लिट होऊ शकत नाही नंतर. समजलं ना. मग हा स्टॉक स्प्लिट व्हायचा आहे समजा 1500. मग कंपनीने ठरवलं की इथे एका स्टॉकचे 2 स्टॉक करायचे, म्हणजे 1:2, बरोबर ना. मग 1500 रुपये स्टॉकची किंमत असेल ती कुठे जाणार? 750 रुपयांवरती. निम्मा होतो स्टॉक. त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक स्प्लिट होणं. किंवा एखादी कंपनी बोनस देत असते, बरोबर ना. बोनसचा रेशो कसा असतो त्या ठिकाणी? 1:5. म्हणजे एखाद्या शेअरधारकाकडे 5 शेअर असतील तर त्याला त्या कंपनीचा 1 शेअर बोनस मिळत असतो. तर या सर्व गोष्टी ज्या असतात ना त्या येत असतात कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये. मग हे कुठे बघायचं आपण? कोणत्या कंपनीमध्ये डिव्हिडंड दिला जातोय, त्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये बोनस दिला जातोय, कोणती कंपनी ॲक्विजिशन करते, मर्जर, डिमर्जर, डिव्हिडंड, हे कुठे बघू शकतो? तर आपल्याला NSEच्या वेबसाईटवरती पण बघता येत असतं. किंवा जो तुम्ही ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरत असतात, झरोदा, धन, एंजल वन, इथे पण आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात. ठीक आहे, आपण बघूया तो ऑप्शन कुठे असतो इथे. तर इथे तुम्हाला लिस्टचा ऑप्शन दिसेल बघा. लिस्ट 1 नंबर, होम, अबाउट, मार्केट डाटा, इन्व्हेस्ट आणि लिस्टचा ऑप्शन असतो. त्याच्या खालीच यायचं इथे बघा, कॉर्पोरेट फायलिंगचा एक ऑप्शन असतो. इथे खाली आल्यानंतर कॉर्पोरेट फायलिंग असतं. त्याच्यामध्ये आल्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन असतं बघा, त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केलं की तुम्हाला इथे दिसेल बघा. आता इथं वरती आपण बघतो इक्विटीच्या बाबतीमध्ये, स्टॉकच्या बाबतीमध्ये. मग या ठिकाणी कोणत्या स्टॉकमध्ये डिव्हिडंड दिला जातोय, कोणता स्टॉक स्प्लिट होतोय, त्याची एक्स डेट काय असते, रेकॉर्ड डेट काय असते, हे तुम्हाला दिसतं. आता ही टाटा कम्युनिकेशन लिमिटेड ही कंपनी बघा. डिव्हिडंड, हिचा किती डिव्हिडंड आहे बघा? 16.70 रुपये पर शेअर. एका शेअरवरती 16.70 रुपयांचा इथे ती काय देते? डिव्हिडंड देते. याची एक्स डेट काय? 1 जुलै 2024 पर्यंत. म्हणजे एखादी व्यक्ती जर 1 जुलै 2024 पर्यंत या शेअरला बाय करत असेल, त्याच्या अगोदर 1 जुलैच्या अगोदर, समजा एक उदाहरण घेऊया आपण, मीच आहे. मी काय केलं की 30 जूनपर्यंत हा शेअर बाय केला टाटा कम्युनिकेशन, तर मला याच्यामध्ये डिव्हिडंड मिळू शकतो. पण समजा मी जर 2 जुलैला या शेअरला बाय केलं टाटा कम्युनिकेशनला, तर मला हा शेअर इथे मिळू शकत नाही. मग समजताना ही काय असते? एक्स डेट असते. तसंच खाली आल्यानंतर अशा वेगवेगळ्या कंपन्या पण दिसतात तुम्हाला. हे दिसतंय ना तुम्हाला? दिसणार. इथे आता एक बोनस पण आहे बघा, ऑइलमध्ये बोनस मिळतोय बघा. ही ऑइल नावाची कंपनी ना, हिच्यामध्ये बघा ऑइल इंडिया लिमिटेड, बोनस आहे बघा 1:2. हा रेशो काय? 1:2. आता हा बोनस कसा मिळत असतो? याचा रेशो 1:2. म्हणजेच काय? ज्या व्यक्तीकडे 2 शेअर असतील, XYZ नावाची व्यक्ती होती, तिच्याकडे 10 शेअर होते या कंपनीचे, 10, बरोबर ना. मग त्या व्यक्तीला काय? 2 शेअरवरती 1 शेअर जो असतो ना तो बोनस मिळत असतो. इथे मिळणार बोनस. म्हणजे ह्या व्यक्तीला एकूण किती शेअर बोनस मिळणार बरं? 5. हिच्याकडे 10 शेअर आहे, त्यामुळे हिला 5 शेअर जे असतात ना ते बोनसमध्ये मिळत असतात. मग याची पण आपल्याला इथे एक्स डेट दिलेली असते बघा. नाहीतर कोणी म्हणेल की मी 5 जुलैला ऑइल इंडिया लिमिटेडचा शेअर या ठिकाणी बाय करतो, मला पण बोनस मिळेल. नाही, एक्स डेटच्या अगोदर आपल्याला बाय करावं लागतं त्या शेअरला, तेव्हाच आपण त्या ठिकाणी पात्र असतो बोनससाठी किंवा डिव्हिडंडसाठी. नंतर आपल्याला मग त्या गोष्टींचा फायदा मिळवता येत नसतो. हे लक्षात आलं? तर याला आपण कॉर्पोरेट ॲक्शन म्हणत असतो. स्प्लिट, बोनस, डिव्हिडंड या सर्व गोष्टी आपण बघू शकतो. मग कोणत्या स्टॉकमध्ये डिव्हिडंड मिळतोय, कोणत्यामध्ये बोनस मिळतोय शेअर, हे बघा. आता इथे अजून एक कंपनी GPT इन्फ्रा, हिच्यामध्ये बोनस मिळतोय 1:1चा. म्हणजे एखाद्याकडे 100 शेअर जर असतील या कंपनीचे, तर तिला पुन्हा 100 शेअर मिळणार. आता त्याची प्राईस जी असते ना खाली येणार ॲडजस्ट होऊन, किंमत काय होत असते? कमी होत असते तिथं. समजलं ना? ह्या गोष्टी पण तुम्ही समजून घ्यायच्या. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही NSEच्या वेबसाईटवरती पण बघू शकतात. काही जणांना माहीत पण नसतं कोणत्या शेअरमध्ये आपल्याला डिव्हिडंड मिळणार किंवा स्प्लिट मिळणार आहे. तुम्हाला एकाच जागेवरती बघायचं असेल तर मग तुम्ही इथे NSE वेबसाईटचा वापर करू शकतात. सोपं असतं बघण्यासाठी. याच्या शेजारीच एक SMEचा पण ऑप्शन असतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला SME स्टॉक जे असतात ना, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस,
एक प्लॅटफॉर्म वेगळा असतो NSE इमर्ज, त्यामध्ये ह्या कंपन्या लिस्ट होत असतात. NSE इमर्ज. जेव्हा तुम्ही IPOचा अभ्यास करत असतात ना, IPO आपले 2 प्रकारचे असतात. एक असतो मेन बोर्ड IPO, एक असतो मेन बोर्ड IPO, आणि दुसरा जो असतो ना SME IPO असतो. SME IPO. मग मेन बोर्डमधले IPO जे असतं ना, त्यांचा क्रायटेरिया थोडा वेगळा असतो, ठीक आहे ना, आणि SME IPOचा वेगळा असतो थोडा. कारण की मेन बोर्डचे IPO जे असतात, आपण जिथे ॲप्लाय करत असतो तिथे लॉट साईज असते, इकडे पण लॉट साईज असते, पण ही लॉट साईज तुम्हाला मोठी दिसणार याच्यामध्ये 1200-1500 शेअरची. SME IPOमध्ये जेव्हा आपण ॲप्लाय करत असतो 1 लाखांच्या वरती अमाऊंट लागते, आणि इकडे 15 ते 20 हजारांमध्ये आपण ॲप्लाय करू शकतो मेन बोर्ड IPOमध्ये. जेव्हा कंपनी लिस्ट होणार आहे, तर आता ही कंपनीची लिस्ट होणार नाही NSE इमर्जमध्ये, SME IPOली, कारण की या छोट्या कंपन्या असतात आणि यांची ट्रेडिंग जी होत असते ना लॉटनेच होते. आता SME IPOमधली एखादी कंपनी आपण कंपॅरिझन करूया, मेन बोर्डची A नावाची कंपनी आणि SME IPOची B नावाची कंपनी. ह्या जेव्हा एक्सचेंजवरती लिस्ट होतील त्या ठिकाणी जर आपल्याला लिस्टिंग गेन मिळत आहे, म्हणजे स्टॉकची किंमत होती 100 इश्यू प्राईस, समजा कंपनी लिस्ट झाली, तिथे आपल्याला गेन मिळत आहे. तुम्ही मेन बोर्ड IPOमध्ये तुम्हाला वाटलं ना 10 शेअर आहे माझ्याजवळ, 5 शेअरला मला सेल करायचं आणि 5 होल्ड करायचे मला लॉंग टर्मसाठी, करू शकता तुम्ही. पण SME IPOमध्ये तसं नसतं, यांची ट्रेडिंगच चालते लॉटमध्ये. 1200चा जर लॉट असेल ना, तुम्हाला या ठिकाणी पूर्ण क्वांटिटी सेल कराव्या लागतात. किंवा एखाद्या व्यक्तीला जर बाय करायचं असेल स्टॉकला SMEची कंपनी, तर तिला पूर्ण 1200 क्वांटिटी बाय करावं लागतात. एका सिंगल शेअरला बाय सेल तुम्ही करू शकत नाही. यांना म्हणतो आपण SMEमधल्या कंपन्या ज्या असतात त्यामुळे इथे रिस्क जास्त असते, कारण की इथे पैसा पण जास्त लागतो आणि ह्या कंपन्यांमध्ये लिक्विडिटी नसते. खरं म्हणजे लिक्विडिटी नसते, खूप मोठं नुकसान होत असतं. बहुतेक जणांना माहीतच नाही, ते काय करतात IPO आला की ॲप्लाय करतात, पण माहीत नाही तो मेन बोर्डचा IPO की SME IPO माहीत नसतं. ते सरळ काय करतात SME IPOमध्ये ॲप्लाय करून देतात. समजा त्यांना शेअर मिळाले या ठिकाणी, ठीक आहे ना, त्यांना रिटर्न पण दिसणार, पण जेव्हा सेल करण्याची वेळ येत असते ना, तिथे बायरच नसतो त्या किमतीला, तिथे मोठा स्प्रेड तयार होत असतो. काही वेळेला त्यांचं मग नुकसान पण होत असतं. ज्या व्यक्तींनी पण IPOमध्ये अप्लाय करायचं ना, मेन बोर्ड IPOमध्ये करायचं, SME IPOमध्ये करायचं नसतं. हे खूप रिस्की असतात, यांच्यामध्ये लिक्विडिटी फार कमी असते, जायचंच नाही तिथे अजिबात, समजलं. खूप रिस्की असतात ते. कॉर्पोरेट ॲक्शन जे असताना इथे बघू शकतात. आता या सर्व कंपन्या तुम्हाला दिसत आहे या SMEच्या कंपन्या. आता याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल बघा, ॲन्युअल मीटिंग आहे, त्यांच्या ॲन्युअल मीटिंगमध्ये ते डिव्हिडंड जाहीर करत असतात, बोनस जाहीर करत असतात, दिसतंय बघा तुम्हाला. तर ह्या गोष्टी तुम्ही इथे कॉर्पोरेट ॲक्शन ज्या असतात ना त्यामध्ये जाऊन बघू शकतात. तर NSEच्या वेबसाईटवरती हे व्हिडिओ बनवतोय, म्हणजे आपण ही सिरीज चालू केलेली. पण हे बघा, तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरती जाण्यापेक्षा ही NSEची वेबसाईट आहे, हिच्यावरती आपण विश्वास ठेवायचा. तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही, एकाच जागेवरती सर्व गोष्टी आपण बघू शकतो NSEच्या वेबसाईटवरती. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला छानशी कॉमेंट पण करायची सर्वांनी बघितल्यानंतर, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.